स्वतःची प्रगती करता करता माणसाच्या हातून बऱ्याच काही गोष्टी निसटून चालल्या आहेत. कपडे झाले छोटे तर संस्कृती कोण जपणार? आपल्यावर नजर ठेवलेल्या गिधाडांना आपणच रस्ता दाखवणार. माणसं गावं सोडून शहरात गेली, गावची मज्जा त्यांना कशी मिळणार? मातीचे घरं झाली सिमेंटची, घरांचं घरपण कोण जपणार? जेवण झालं हायब्रीड तर मुलं ताकदवर कशी होणार? खाताय सर्व जंक फूड तर आजार कसे दूर ठेवणार? घरकाम करताय मशीनने तर स्वतः निरोगी कसे राहणार? कष्ट नको आरामच पाहिजे तर आज हे दुखणार उद्या ते दुखणार, नेहमी काहीतरी दुखतच राहणार. मोठी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त, लहानग्यांना आपले अनुभव कोण सांगणार? लहानांच्याही हातात नेहमीच फोन, त्यांना मैदानी खेळांची आवड कशी लागणार? दुसऱ्यांचं बरं पाहून मनात जळताय तर तुमची प्रगती कशी होणार? माणसं झाली पैशावाली, माणुसकी तरी कुठून येणार? फुलं झाली प्लास्टिकची, त्यांना सुगंध कुठून येणार? भक्तही झाले स्वार्थी, त्यांना भगवंत तरी कसा दिसणार? मित्रमैत्रिणी झाल्या व्हॉट्सअप फेसबुकच्या, तर भेटायला कोण येणार? मैत्री हा शब्द फक्त बोलला जाणार आणि कागदावर रेखाटला जाणार. जीवनभर लेकरांसाठी झिजणाऱ्या मायबापांनो, स्वतःसाठी कधी जगणार? एक दिवस जाताल निघून, मग फक्त फोटो आणि आठवणीत दिसणार, मग फक्त फोटो आणि आठवणीत दिसणार. चांगले कर्म करत राहा, कारण जीवन आहे खूप सुंदर. हा देह नाही पुन्हा मिळणार, एकदा मेल्यावर, एकदा मेल्यावर आणि एकदा मेल्यावर.